नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. त्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्यापूर्वी जाणून घेऊया बातमीची सविस्तर अपडेट. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर दोन मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणत्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या महत्त्वाच्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतल्याचे समजले जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांच्याकडे आता पुणे आणि बीड या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांची धुरा सोपवण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघात निधन झाले. त्यांच्या निधनाने राज्यावर शोककळा पसरली तर दुसरीकडे राजकीय क्षेत्रातही घडामोडी घडल्या. अजितदादांच्या पश्चात खासदार सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली. सुनेत्रा पवार यांच्याकडे अजित पवारांकडील अर्थ आणि नियोजन खाते वगळता इतर 3 खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अर्थसंकल्पानंतर हे खातं पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार असल्याचे समजत आहे. तुम्हाला काय वाटतं यावरील व्रताबद्दल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घेतलेल्या निर्णयाबद्दल? तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये नोंदवा व असे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत. जय महाराष्ट्र.